सरकार लोकशिक्षणाच्या आपल्यावरील घटनात्मक जबाबदारीतून अंग काढून घेऊ शकत नाही. बंद पडत चाललेल्या सरकारी शाळा, घडत चाललेली शाळांची पटसंख्या, त्यातून बाजूला फेकला जाणारा विद्यार्थी आणि परिणामतः शिक्षक वर्ग अशा दुष्टचक्रात शिक्षण व्यवस्था अडकली असून तिला वेळीच बाहेर काढले नाही तर सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनण्याचा धोका आहे. आधुनिक महाराष्ट्राचा पाया घालताना ब्रिटिशकालीन शिक्षणाचे लोकशाहीकरण केले गेले. सामाजिक न्यायाचा भक्कम आधार त्यामागे होता. या कारणाने पुढेही लोकशिक्षण चळवळ वाढीस लागली. आज प्राथमिक शिक्षणाची आणि शिक्षण व्यवस्थेची एकूणच स्थिती पाहता एक मोठा सामान्य वर्ग अनेक कारणांनी शिक्षण व्यवस्थेपासून दूर जाईल की काय असा प्रश्न उपस्थित करण्याला मोठी जागा निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षणाच्या आजच्या अवस्थेकडे बोट दाखवणाऱ्या UDAS+च्या अहवालाकडे तसेच दुर्लक्ष झालेले दिसते. सामाजिक संस्था, शैक्षणिक चळवळीचे नेते, कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञांचे त्यावरील मौन आजच्या सरकारी शिक्षणाच्या दुःस्थितीला बळ देणारेच ठरते. एकीकडे तिसरी महासत्ता होण्याच्या दिशेने देशाची पावले पडत असताना जागतिक शिक्षणाच्या स्तराशी जुळवून घेण्याचे प्रयत्न आणि धडपड सुरू असताना लोकशिक्षणाची सर्वसामान्यांसाठी परवडणारे प्राथमिक शिक्षण देण्याची व्यवस्थाच मोडून पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत सरकारी शाळांना टिकवून राहण्याची हिंमत तुटत चालली आहे. अर्थात त्या चालवणाऱ्या शिक्षण विभागाच्या मानसिकतेचा, सरकारच्या इच्छाशक्तीचा प्रश्नही आहे. त्यामुळे समाजाच्या शेवटच्या स्तरातील शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या मूलभूत तत्वालाच घातलेली मुरड गंभीर आहे. त्याने गरीब आणि आर्थिक, सामाजिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील, खेड्यापाड्यातील, गाववस्तीवरील मुले मोठ्या संख्येने शिक्षणाबाहेर ढकलली जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून शिक्षणातील विषमतेत त्यामुळे आणखीनच भर पडणार आहे यात शंका नाही. त्याच्या होणाऱ्या दीर्घकालीन सामाजिक परिणामांचा विचार आजही केला गेला पाहिजे. सरकारी शाळा मरत नाहीत तर त्यांना मारलं जात आहे हे विदारक वास्तव्य असून एकूणच शिक्षण व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. या स्थित्यंतराच्या काळात त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही.